नमस्कार, नॉलेज ते ही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निराधार योजना ज्याचा की हप्ता अगोदर 1,500 रुपये होता तो आता 2,500 रुपये करण्यात आलेला आहे आणि त्याचा GR आलेला आहे. हा 2,500 रुपयांचा हप्ता कुणाला मिळणार आहे, तो कधीपासून मिळणार आहे, ह्या सर्व गोष्टी या GR मध्ये डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलला म्हणजेच नॉलेज ते ही मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालाही अशा पद्धतीची माहिती योग्य वेळी मिळत राहील आणि अपडेट्स मिळत राहतील. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. आणि यामध्ये GR आलेला आहे आणि GR मध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 रुपये इतके करण्याबाबत, म्हणजे संजय गांधी, श्रावणबाळ किंवा इतर ज्या योजना आहेत निराधारांच्या, त्यांचे वेतन 1,500 वरून 2,500 करण्यात येणार आहे. तर आता ह्याची प्रस्तावना बघा. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे. या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून रुपये 2,500 इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सदरहू योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 रुपये इतके करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने 3/9/2025 म्हणजेच 3 सप्टेंबर 2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो GR त्यांनी पब्लिश केलेला आहे. तो GR काय आहे आता आपण डिटेलमध्ये बघूया. ही झाली या योजनेची प्रस्तावना. काय होतं की 1,500 2,500 करा असे खूप सारे लोकप्रतिनिधी, विविध सेवाभावी संघटना यांची मागणी होती आणि त्या योजनेचा त्या लोकांच्या मागणीचा मान ठेवून सरकारने ते 2,500 रुपये केलेले आहेत. आता याचा शासन निर्णय बघूया. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची मासिक अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून दरमहा रुपये 2,500 करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे. शासनाने याला मान्यता दिलेली आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल. 3. इतर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील. म्हणजे इंदिरा गांधी असेल, संजय गांधी असेल, राष्ट्रीय वृद्धापकाळ असेल किंवा इतर कुठल्या म्हणजे निराधाराच्या योजना असतील तर त्या योजनेत पात्र असणाऱ्या दिव्यांग बांधवांना म्हणजे सर्वांना 1,500 चे 2,500 रुपये होणार आहेत का, तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. ही 1,500 रुपयाचे मानधन 2,500 रुपये सर्वांसाठी होणार नाही. हे फक्त जे आपले बंधू दिव्यांग आहेत, बंधू भगिनी ज्या दिव्यांग आहेत त्यांचे मानधन 1,500 रुपयेवरून 2,500 रुपये प्रतिमाह होणार आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल. DBT द्वारे त्यांच्या आधार लिंक्ड अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर होतील असं सांगितलंय. सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील. म्हणजे 2025 ऑक्टोबर पासून हे 2,500 रुपये आपल्या निराधार दिव्यांग बंधू भगिनींना मिळणार आहेत. सदर शासन निर्णय या वेबसाईटवर आहे, त्याचा संकेतांक असा दिलेला आहे त्यांनी. तर म्हणजेच आता त्यांनी सांगितलं ह्या GR मधून काय कळतंय आपल्याला, जे आपले बंधू भगिनी निराधार आहेत परंतु दिव्यांग आहेत त्यांना ऑक्टोबर 2025 पासून 1,500 रुपयाच्या ऐवजी आता 2,500 रुपये मिळणार आहेत. आपल्याला काही प्रश्न, शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती मिळत राहील. धन्यवाद.